तिसरी गोष्ट म्हणजे पीसीओडी, अडोलसंट पीसीओडी. हे तुम्हाला माहीत असेल की अंडकोशाची जे काय रुंदी जाडी वाढल्यामुळे बऱ्याच मुलींना आता अनियमित पाळी येणं, स्थूलता वाढणं, ओबेसिटी ज्याला म्हणतात, हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर पण आम्हाला मात करायची आहे. त्याच्यामुळे पीसीओडी अवेअरनेससाठी माझं हे सगळ्या यंग मुलींना, ज्या अडोलसंट मुली आहेत, किशोरवयीन मुली आहेत, त्यांना सांगणं आहे की त्यांनी आता आपलं जे काय आहे जंक फूड, पिझ्झा बर्गर बंद करणं, त्याच्याऐवजी घरात आपल्या व्हीटचा किंवा गव्हाचा पिझ्झा बनवून खाणं हे महत्वाचं आहे. भाजीपाले खाणं, फळं खाणं महत्वाचं आहे. तसंच मी हे एक सांगू इच्छिते की बऱ्याच स्त्रियांना पीसीओडीमुळे लग्न झाल्यानंतर त्यांना वंध्यत्व येते, ज्याला इनफर्टिलिटी म्हणतात. आज इथे बरेच इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट तुमच्या सोबत आहेत आणि बऱ्याच स्त्रियांना एक 20 ते 25% स्त्रियांना वंध्यत्व आता हे झालेलं आहे सगळ्यांना. तर वंध्यत्व आता एक अविभाज्य अंग सगळ्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे पेशंट म्हणून येतात. तर त्या स्त्रियांना पीसीओडी अवेअरनेससाठी लग्नाच्या आधीच त्यांना हे सगळं संतुलित आहार, नंतर आरोग्यासाठी व्यायाम, योगा, मेडिटेशन फार जरुरी आहे. म्हणजे त्यांची मानसिक पण हेल्थ, मेंटल हेल्थला सुद्धा एक प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच्यामुळे त्यांचं लवकरात लवकर वंध्यत्वावर मात होईल.